आदरणीय गुरुवर्य प्राचार्य ॲडव्होकेट जयंत धनराज सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या व्याख्यानानं आमच्या सगळ्यांना चिंतनशील आणि चिंतन गर्भ करावं. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या सर्वोत्तम मानवी मूल्यांचे जगाला सर्वप्रथम ओळख करून देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या चतुसूत्रीवर आधारित जगातील सगळ्यात मोठं साम्राज्य निर्माण करणारे सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट अशोक. सम्राट अशोकांच्या नंतर 2000 वर्षांनी महाराष्ट्राच्या भूमीत समतेचं, बंधुतेचं, न्यायाचं स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक भारतामध्ये ज्यांनी सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला असं आपण मानतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन ऐतिहासिक संघर्षांच्या मध्ये दुवा म्हणून ज्यांनी अत्यंत क्रांतिकारक कार्य केलं, ज्यांना प्रामुख्याने आरक्षणाचे जनक म्हणून आपण ओळखतो, ते छत्रपती शाहू महाराज. आणि या देशाला देश पण देणारे, माणसाला माणूस पण देणारे, या देशाचा शब्द मर्यादा असली तरी भावना समजून घ्या भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शृंखलेतील सगळ्या संत गुरु महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील पहिल्या वर्षाच्या 3ऱ्या व्याख्यानाला ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याची संधी मिळाली आणि मंचावर उपस्थित आहेत असे सन्माननीय वंदनीय भिक्खू करुणानंद महाथेरो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जे भूषवत आहेत आदरणीय रवींद्र जोगदंड सर, बनते बोधी धम्मपाल, या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या नागसेन मिलिंद व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, ज्यामध्ये प्रामुख्यानं वंदनीय बनतेजींच्या सोबत आहेत असे आमचे ज्येष्ठ बंधू, सहकारी, मार्गदर्शक प्राध्यापक रोडे साहेब, या माझ्या समोर बसलेल्या सगळ्या मातृपितृतुल्य वडीलधारी मंडळी, बरेचसे कमी संख्या असली तरी तुलनेनं बरी संख्या असणारे सगळे तरुण मित्रमंडळी, या नागसेन वनाचा विद्यार्थी मी देखील आहे. मुंबईच्या लॉ कॉलेजचं प्राचार्य पदाची ओळख आपण सांगताय, परंतु बाजूच्या डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजचा देखील मी विद्यार्थी आहे. इतकंच नाही, माझे वडील देखील मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी होते, माझी लहान बहीण देखील याच आंबेडकर लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे. त्यामुळं हा नागसेन परिसर जो आहे तो जसं आपल्याला आपल्या घरी गेल्यावर आनंद होतो, तितका आनंद देणारा हा परिसर तुमच्या माझ्या सर्वांसाठी आहे. आणि त्यामुळं या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला व्याख्यान देण्यासाठी आपण बोलावलं. खरं तर मी आपल्या सगळ्यांचा कृतज्ञ आहे, ऋणी आहे. मला माहिती नाही की इतका मोठा सन्मान तुम्ही आपण मला जो देताय, तो सन्मान खरंच मी त्यास पात्र आहे की नाही मला माहिती नाही. मात्र मला आणखी एका गोष्टीचा आनंद होतो. बघा, काळाचं चक्र जे आहे ना ते असं बरोबर गोल फिरतं. मी माझ्या वडिलांचा उल्लेख केला. मिलिंद कॉलेजमध्ये शिकणारे माझे वडील शिकून बुलढाण्याला पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करायला जेव्हा आले आणि 1991 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं शताब्दी वर्ष होतं, जन्मशताब्दी वर्ष. या मातीचा, या भूमीच्या
मातीचा प्रभाव एवढा आहे की ते बुलढाणा शहरामधली पहिली व्याख्यानमाला माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी सुरू केली. प्रज्ञा सूर्य व्याख्यानमाला. मला आवर्जून ते उल्लेख करावा लागेल. व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे. त्या व्याख्यानमालांना 1991 पासून मी तेव्हा मला वाटतं 8वी 7वी 9वी काहीतरी 7वीत होतो मी. हाफ पॅन्टवर आम्ही बसून व्याख्यान ऐकायला जायचो. व्याख्यान ऐकण्यामध्ये आमचा रोल प्रामुख्यानं लॉजिस्टिकल रोल जास्त असायचा आणि ते ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. आपल्या विद्यापीठातले अनेक ज्येष्ठ प्राध्यापक HOD देशराम सरांसारखे त्या व्याख्यानाला आले. महाराष्ट्रातील भारतातील अनेक विचारवंत बुलढाणा शहरात आले. आज ते व्याख्यान ऐकत ऐकत मोठा झालेला मुलगा ज्या भूमीतून या व्याख्यानाची प्रेरणा माझ्या वडिलांना मिळाली असेल असं मी समजतो, त्या भूमीत पहिल्या वर्षाच्या व्याख्यानाचा वक्ता म्हणून येतो. मला वाटतं हे फार मोठं माझ्यासाठी समाधानकारक, आनंददायक आणि अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे पुनश्च एकदा हा इतका मोठा सन्मान मला आपण देताय त्याबद्दल आणि आपण सगळ्या मंडळींचं देखील मी मनापासून आभार मानतो. आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करताना खरं म्हणजे व्याख्यान जेव्हा असतं तर विषय असतो वक्त्याला दिलेला. आता रोडेसर इथे नाहीये. रोडेसरांशी माझं बोलणं झालं होतं बदल, तर त्यांनी विषयावर आमची चर्चाही झाली. मी त्यांना विषय दिला होता की मी या विषयावर बोललो तर चालेल किंवा तुम्ही ठरवा कसं आहे विषयाचं. पण आता विषय नाहीये त्यामुळे ओपन एंडेड आहे. ओके, एक ओपन एंडेड असल्यामुळं आणि काल परवा धम्माचं लेक्चर झालं, काल भाषाटे सरांचं लेक्चर झालं. त्यांनी आपला एक सामाजिक अनुभव की समाज एक एकत्रित येऊन काय करू शकतो याचे अत्यंत सुंदर उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. आज तिसरा दिवस आहे. मला वाटतं आजचं शेवटचं व्याख्यान आहे आणि मला विषयाचं बंधन नाही. त्यामुळे ती लिबर्टी तुमच्या सर्वांच्या आणि आयोजकांच्या परवानगीने घेऊन मी थोडस पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करत असताना मग व्याख्यान किंवा चर्चा आपण जी एकमेकांशी आता हा डायलॉग करतोय, या डायलॉगचा संदर्भ आमच्या ऐतिहासिक संघर्षासोबत, लढ्यासोबत, चळवळीसोबत, विचारधारेसोबत असणं एक स्वाभाविक तर आहे, पण सोबतच आजच्या आणि उद्याच्या देखील बाबींच्या सोबत ते निगडीत असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आजची आमची वाटचाल, आमची पावलं कोणत्या दिशेने पडावी आणि भविष्यात या आजच्या पावलातून भविष्याचं निर्मिती कशा पद्धतीने व्हावी, जेणेकरून आमची येणारी पिढी देखील या सगळ्या बाबीला, या चळवळीला आपल्या खांद्यावर घेऊन सक्षमपणे पुढे जाण्यासाठी तयार होईल. आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतं की एक फार मोठा देशभरामध्ये गेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून खास करून चर्चेला आलेला विषय म्हणजे या देशाचं संविधान. आणि त्यातही मागच्या वर्षी आपल्या देशाच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली. तो एक ऐतिहासिक संदर्भ. आता या 75 वर्षाची ही जी काही आपली अचिव्हमेंट आहे देश म्हणून, राष्ट्र म्हणून, ती 75 वर्षाचा तो प्रवास, आजची स्थिती आणि भविष्याची वाटचाल, या तीन गोष्टीवर प्रामुख्यानं आजच्या व्याख्यानातच नव्हे, आजच्या चर्चेतच नव्हे, तर सातत्याने चर्चा घडून येणं खूप गरजेचं आहे. कारण आपण अशा काळामध्ये सध्या जगतोय. मोकळेपणानं जर बोलायचं झालं तर प्रतिक्रांतीचा हा कालखंड आहे असं आपल्याला मानायला पुरेसा वाव आहे अशी परिस्थिती देशामध्ये आहे. आम्ही तुम्ही सगळेजण सम्राट अशोकाच्या बलाढ्य बलशाली साम्राज्याचं वर्णन करतो, चर्चा करतो, ऐकतो, बोलतो. आणि ते एवढं मोठं बलशाली साम्राज्य उद्ध्वस्त करून या देशात विषमतेचा विचार कसा पेरला गेला असेल, इतक्या शक्तिशाली साम्राज्याचा पाडाव कसा झाला असेल, हा देखील प्रश्न आमच्या मनाला येतो. मग जर हा प्रश्न आमच्या मनात येतो, एवढं शक्तिशाली साम्राज्य पाडलं कसं गेलं, पाडाव कसा झाला त्याचा, तो कसा झाला असावा, हे भारतात मागच्या काही वर्षात दिसू शकतं, पाहू शकतं. त्यावर आपण ती जोडणी करू शकतो की कदाचित जगातलं सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगलं संविधान ज्या देशाला आहे
त्याची प्रामाणिकपणे जर अंमलबजावणी केली तर पुनश्च एकदा हा देश सुजलाम सुफलाम होऊ शकतो असं आम्हाला वाटत नाही, जगाला वाटतं. ते संविधान असताना देखील आज देशाची परिस्थिती कशी आहे आणि देश कोणत्या दिशेला जातोय हे जर आज होतंय, संविधानिक मूल्यांची, संविधानिक तत्वांची, तरतुदींची कशी आमच्या डोळ्यात देखत छेडछाड केली जाते त्याच्यासोबत, हे जेव्हा आम्ही बघतोय तेव्हा लक्षात येतं की सम्राट अशोकाचं साम्राज्य कितीही मोठं होतं, पण ते पाडाव करणाऱ्या लोकांनी अतिशय धूर्तपणे, चाणाक्षपणे, क्रूरपणे, कपटीपणाने त्याचा हळूहळू करून कसा पाडाव केला. आणि या संदर्भात बोलताना मग मला ते जस्टिस कृष्ण अय्यर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, त्यांचं एक वाक्य आठवतं की आपल्या देशात काय होतंय, ते कॉन्स्टिट्यूशन, ते म्हणतात की कॉन्स्टिट्यूशन इज युज्ड टू डिफीट द कॉन्स्टिट्यूशन. मला आता हे वाक्य पुरेसं बोलकं आहे. संविधानाचा वापरच संविधानाचा पाडाव करण्यासाठी केला जातो. आणि अशी जर परिस्थिती देशामध्ये गेल्या काही वर्षामध्ये आहे, दशकभरामध्ये आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला या विषयावर जास्तीत जास्त चिंतन करणं गरजेचं यासाठी म्हणतो मी की एकीकडे मागच्या 75 वर्षामध्ये ज्या देशातील नागरिकांच्या हिताची हमी देणारं हे संविधान, ते देशातल्या लोकांनाच पुरेसं कळलेलं नाही, पुरतं कळलेलं नाही, ही परिस्थिती आहे. ज्या लोकांना संविधानच कळालेलं नाही या देशाचं अजून, त्यांचं भलं देखील या संविधानामुळे होतं हे देखील त्यांना माहिती नाही. मागच्या काही कालखंडामध्ये मी जी त्रासदायक बाजू सांगितली एका बाजूने, पण दुसरीकडे एक पॉझिटिव्ह त्याची सकारात्मक बाजू अशी देखील आहे की मागच्या 10 वर्षामध्ये खास करून देशातील जनतेला संविधान हा देशाचा सगळ्यात मोठा सुरक्षा कवच आहे, ही भावना देशातील जनतेमध्ये येते. ही पॉझिटिव्ह बाब. संविधान हे सोल्युशन आहे, संविधान हे सोल्युशनचं नाव आहे, हा एक भाग. आणि दुसरीकडे ज्या आंबेडकरांना जातीच्या चष्म्यातून पाहून एका जातीपुरतं लिमिट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात होता इतकी वर्ष, गेल्या काही वर्षामध्ये ते आंबेडकर नाव देखील एका सोल्युशनचं नाव आहे, हे देखील लोक मोठ्या प्रमाणात मानायला सुरू झाले. आपल्या परिघाच्या बाहेरची माणसं देखील आंबेडकर इज अनदर नेम फॉर द सोल्युशन हे मानताय. ही सकारात्मक बाब. संघर्ष आणि अडचणी काही आम्हाला नव्या नाही, संघर्ष आणि अडचणी आमच्यासाठी काही नव्या नाहीये, पण सकारात्मक बाजू जी आहे त्या सकारात्मक बाजूला समजून घेऊन जर आम्ही पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करू आजच्या काळामध्ये, तर निश्चितपणे एक आमच्या उद्धारकर्त्यांनी पाहिलेल्या देशाचं स्वप्न, जे चित्र आमच्या समोर आहे, ते चित्र निर्माण करण्याची परिस्थिती येऊ शकते. हा आशावाद निदान आपण आपल्या सहकाऱ्यांमध्ये, समाजामध्ये, युवकांमध्ये, युवतींमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पेरू शकतो. मला वाटतं त्या संधीचं सोनं करण्याचा हा सगळ्यात चांगला काळ. आणि 75व्या वर्षाच्या अनुषंगाने बोलताना मग आपण यावर जास्तीत जास्त चर्चा घडवून आणणे, ती चर्चा सकारात्मकपणे लोकांना प्रेरित करेल अशा पद्धतीनं मांडतील असे जास्तीत जास्त वक्त्यांची फौज तयार करणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, ज्या दुहीचं विष माजवून, दुहीची लोकांमध्ये फूट पाडून, लोकांमध्ये मतभेद करून, लोकांमध्ये भांडणं लावून, ज्यांना उखळ पांढरं करायचं, त्यांना एक्सपोज करायचं असेल तर त्यांच्यावर न बोलता आपल्या जवळ जे सोन्यासारखं 24 कॅरेटचं डॉक्युमेंट आहे, जे डॉक्ट्रिन आहे, जे सोल्युशन आहे, त्यावर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचलो तर मला वाटतं एक सौहार्दपूर्ण हार्मोनियस सोसायटी कन्स्ट्रक्शनची जी प्रोसेस आहे ती गतिशील करू शकतो आपण. आणि त्या उद्देशाने मला वाटतं की मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता 75 वर्षाची जी वाटचाल मी तुम्हाला आपल्याशी बोलताना सांगतोय, वारंवार तो उल्लेख करतोय, तो फार गरजेचा आहे. तो यासाठी टॉम गिन्सबर्ग नावाचे एक स्कॉलर आहेत शिकागो युनिव्हर्सिटी मध्ये, टॉम गिन्सबर्ग. त्या टॉम गिन्सबर्ग यांनी देशातल्या, जगातल्या सगळ्या संविधानांचा, राज्यघटनांचा अभ्यास केला. म्हणजे फार 18व्या शतकापासूनच्या राज्यघटना ते आतापर्यंत, आणि अनेक निष्कर्ष काढले. त्यापैकी एक मोठा महत्वाचा निष्कर्ष टॉम गिन्सबर्ग यांच्या संशोधनातून झालेला आहे. तो असा
की त्यांच्या संशोधनानुसार जगातील सगळ्या राज्यघटनांचं सरासरी वय 17 वर्ष आहे. 17 वर्ष, 17 years. Average age of all the constitutions of the world 17 years. एकीकडे डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेमध्ये प्रवेशच करू द्यायचा नाही. तो इतिहास तुम्हाला आपल्याला माहिती आहे. मी तिकडे जाऊन विषयांतर होईल अशी काही असं काही करणार नाही. पण तो इतिहासाचा संदर्भ आपल्याला माहिती आहे. दरवाजे, खिडक्या सगळं. दुसरीकडे संविधान सभेतून संविधान लागू झालं, पास मंजूर केलं, देशाने स्वीकारलं. परंतु ज्यांना आंबेडकर नकोच होते संविधान सभेत 50 वर्ष राबवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आणि संविधान पाडून मनुस्मृती पुन्हा देशात लागू करायची ती आता सत्तेत आहे. असे हे 75 वर्ष. एकीकडे टॉम गिन्सबर्ग आपल्या रिसर्चच्या आधारावर म्हणतात की जगातल्या सगळ्या राज्यघटनांचं वय फक्त 17 वर्ष आहे. आणि इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये भारताचं संविधान 75 वर्ष टिकून आहे. किती मोठी दखल घेण्यासारखी बाब आहे बघा. इतक्या विपरीत परिस्थितीत हे संविधान टिकून आहे. मग काही ना काही कारण असेल त्याला. कारण असेल ना. मग ते कारण काय? आणि एका शब्दात जर तुम्हाला सांगायचं, ते कारण म्हणजे देशातली जनता, की हे संविधान 75 वर्ष का टिकून. ते कसं बघा. आपले शेजारी मित्रमंडळी राष्ट्र जे आहेत शेजारचे, श्रीलंकेनं 3 वेळा संविधान बदलून झालं आतापर्यंत. पाकिस्तानचं 5 वेळा बदलून झालं. नेपाळचं 6 वेळा बदलून झालं. आणि भारताचं संविधान आहे तेच 75 वर्ष चालू. ही परिस्थिती आपल्या शेजारी राष्ट्रांची असताना हे 75 वर्ष टिकलं याचं कारण देशाची जनता असं मी जेव्हा म्हणालो, तर त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. मी 2 उदाहरणं देतो. या देशातील जनतेला अजिबात म्हणजे जे वाचन लेखन करणारे जाणकार लोक आहेत, अभ्यासू मंडळी, त्यांना माहिती आहे. परंतु जो मोठा मास देशातला, मोठी लोकसंख्या, जनसंख्या आहे, कमी शिकलेले असतील, अज्ञानी असतील, किंवा पाच संविधानाच्या या प्रक्रिया, संविधान हे डॉक्युमेंट याच्याबद्दल त्यांना काही माहिती नसेल, ज्या जनतेनं हे वाचवलं असं मी म्हणतो, ज्यांना माहितच नाही संविधान काय आणि कसं, ते मी तुम्हाला सांगतो. 1975 माझा जन्मही नव्हता झाला तेव्हा. देशाच्या इतिहासातलं फार मोठं वर्ष आहे, महत्वाचं वर्ष, खास करून संविधानिक भारताच्या इतिहासात. 1975 मध्ये काय झालं होतं देशामध्ये? राजकीय संदर्भानं, प्रशासनिक संदर्भानं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे, तुम्ही वडीलधारी माणसं आहात, तुम्हाला अनुभव आहे तो सगळं, पाहिलं तुम्ही. आणीबाणी लागली तर या देशातील संविधानकारांनी, घटनाकारांनी मोठ्या प्रयत्नांनी जी राज्यघटना लिहिली आणि लोकशाही दिली आम्हाला, ती लोकशाही जाऊन देशात हुकुमशाही येते की काय, अशी साधारण भीती त्यावेळेस निर्माण झाली. आणि लागोलाग 77 मध्ये निवडणुका झाल्या. काय झालं त्यावेळेस? आणीबाणी ज्यांच्या माध्यमातून लावली गेली 77 मध्ये, त्यांच्यासोबत जनतेने काय केलं? हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका देशात निर्माण झाल्याबरोबर जनतेने ते आणून मांडलं. 2024 मध्ये कर्नाटक मधून पहिल्यांदा आवाज आला त्या निवडणुकीच्या संदर्भानं की 400 जर आले खासदार तर बदलून टाकू. आणि त्याची री ओढणारे अनेक मग आवाज यायला लागले. देशातील जनतेला वाटलं की जर 400 खासदार आले तर देशाच्या राज्यघटनेवर हात घालू शकतात. 350च्या वर असणारे लोक कितीवर आणून ठेवले जनतेने? 263. 40च का? काय केलं जनतेने? जनतेने राज्यघटना, संविधान 75 वर्ष टिकून ठेवलं. त्याच्यातला हा दुसरा अनुभव.
आणि बदलून टाकायची धमक्या देणारे किंवा मनसुबे रचणारे लोक काल एक बिल देखील पास करू शकले नाही राज्यघटनेमध्ये. ही देशाची जनतेची ताकद आहे. हुकुमशहा बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना कुबड्या घेऊन चालायला लावलेल्या देशाच्या जनतेने ही जनतेची ताकद आहे. म्हणजे बाबासाहेबांचा संदर्भ घेऊन आपण बरेचदा भारत देशाचं वर्णन करताना संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये प्रजासत्ताक शब्द आहे. तर प्रजासत्ताकाला आता जयमंगल धनराज एकटा प्रजेचा घटक म्हणून काही ताकदवर नाहीये किंवा आपल्यातला प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली काही सर्वशक्तिमान नाहीये, पण सर्वशक्तिमान या देशातली जनता आहे असं बाबासाहेब जे मानायचे, बोलायचे आणि ते लिहून ठेवलंय हे अशा पद्धतीने दिसतं. तो डोळसपणा, त्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी आपल्या लोकांमध्ये, देशातील नागरिकांमध्ये जर आपण विकसित करू शकलो तर हे राज्यकर्त्यांना, सरंजामी वृत्तीने वागणाऱ्या राज्यकर्त्यांना, जनता आपले गुलाम आहे असं मानणाऱ्या राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याची ताकद या देशातील संविधानाने या गोरगरीब गलिबल मासेसला दिलेली आहे. हा फार मोठा संदेश या दोन उदाहरणातून दिला जाऊ शकतो. हा एक भाग झाला. आता 75 वर्षाची वाटचाल जी आम्ही म्हणतो, ती 75 वर्षाची वाटचाल एकीकडे जनतेने देशाच्या राज्यघटनेला आपापल्या परीने वेळ येताच सावरण्याचं, सांभाळून ठेवण्याचं काम केलं. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयासारख्या इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांनी देखील फार मोठ्या प्रमाणात काम केलं, चांगलं काम केलं. सगळंच काही त्यांचं चांगलं नाही, पण काही काम निश्चितपणे चांगलं झालेलं. देशाच्या संविधानाचं रक्षण करण्याच्या दृष्टीने उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून आपल्याला फार मोकळं, मन मोकळं बोलण्यासाठी विषय आहे. हे कसं विरोधात जाणार आहे, त्याच्यासारखे अनेक जजमेंट्स आहेत, पण जे चांगलं आहे त्यावर मी तुम्हाला बोलणं माझ्या गरजेचं वाटतं. एकीकडे जनतेने या देशाच्या राज्यघटनेचं रक्षण केलं आणि दुसरीकडे वेळ प्रसंगी जेव्हा जेव्हा काही संविधानिक पेच प्रसंग निर्माण झाला, काही गोष्टी समजून घेण्याची असंदिग्धता जाणवली, तेव्हा तेव्हा सुप्रीम कोर्टासारख्या संस्थेनं पुढाकार घेऊन पुढे होऊन ते पेच प्रसंग सोडून एक नवं इंटरप्रिटेशन, नवीन अर्थ राज्यघटनेतील तरतुदींना लावण्याचं देखील महत्वाचं काम केलं. स्वप्न कोणाला काहीही पाहण्याचा अधिकार आहे, कोणी काहीही स्वप्न पाहू शकतो, बरोबर. त्यामुळे देशाची राज्यघटना बदलायची हे कोणाला स्वप्न पडत असतील, जे पाहत असतील, त्यांचा प्रेरॉगेटिव्ह आहे. आपण कोणाला काय स्वप्न पडेल याच्यावर मी बाहेरच्या दुसऱ्या माणसावर थोडी नियंत्रण ठेवू शकतो. पडू दे, पडते ते स्वप्न, पण ते शक्य नाही या देशामध्ये, हे देखील तितकंच महत्वाचं. ते महत्वाचं तितकंच. मग हे कोणी ठरवलं की या देशातली राज्यघटनेला तुम्ही बदलू शकत नाही, आणि मग तिथे सुप्रीम कोर्टासारख्या संस्थेचा रोल येतो, ज्यामध्ये काही निकाल सुप्रीम कोर्टाने फार महत्वाच्या खटल्यांमध्ये दिले. महत्वाच्या खटल्यांची नावं, ते काही लॉचं लेक्चर नाही, मी कायद्याचा प्राध्यापक काही दिवस होतो, पण ते कायद्याच्या क्लास मधलं लेक्चर होऊ नये याचा पूर्ण मी प्रयत्न करेन. म्हणजे असं नको व्हायला की मी लॉचं 45 मिनिटाचं लेक्चर घ्यायला आलो की काय. मी दक्षता घेईल की तसं होणार नाही. दुसरा घटक, ज्यांनी संविधानाला वेळोवेळी अर्थ लावून त्या संविधानाच्या काही महत्वाच्या बाबींचं इंटरप्रिटेशन करून संविधान रक्षणामध्ये मोठी भूमिका अदा केली, त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं मी म्हणालो, आणि काही खटल्यांमध्ये, काही खटल्यांपेक्षा काही विषयांमध्ये आपण म्हणूया, आपल्या सगळ्यांना एक माहिती आहे की कोणी किती बहुमत घेऊन आला तरी राज्यघटनेच्या मूळ धाग्याला हात लावू शकत नाही, हे माहिती ना आपल्याला. मूळ ढाकाला, बेसिक स्ट्रक्चरला बदलता येणार नाही. केशवानंद भारती नावाचा एक खटला सुप्रीम कोर्टाने त्याचा निकाल देताना ते क्लिअर करून टाकले, पण ते काही पहिलं नव्हतं. त्याच्या आधी अनेक गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित, आणि त्याच्यात सुरुवात झाली. बऱ्याच बाबी अशा होत्या की पहिल्या 1965 मध्ये देशात एक मोठी घटना झाली होती. तुम्हाला तिथे धावता एक उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी राईट्सच्या संदर्भात, संपत्तीच्या अधिकाराच्या संबंधात
सरकार सार्वजनिक उपक्रमांसाठी जनतेची जमीन घेऊ शकते. तुमच्या मालकीची जमीन जरी असेल तरी प्रकल्प सार्वजनिक असेल तर जनता सरकार ते अक्वायर करू शकते. स्मार्ट सिटी वालेच अध्यक्ष आहेत आपल्याकडे. आता आपल्याला माहिती ऍक्विजिशन काय असतं, कशासाठी केलं जाऊ, धरणं असतील, रस्ते असतील, काय जे असतील, रेल्वे मार्ग असतील, महामार्ग असतील, त्याच्यासाठी ऍक्विजिशन होतं मोठ्या प्रमाणात. आता या प्रॉपर्टीच्या संदर्भानं भारतातल्या जवळपास 23 राज्यांनी काही कायदे बनवले त्या 65 सालाच्या दरम्यान, आणि त्या सगळ्या कायद्यांना 9व्या सूचीमध्ये टाकले गेले. आता तुम्ही हा 9वा सूचीवाला शब्द मराठा आरक्षणाच्या संदर्भाने बरेचदा ऐकला असेल. मराठा आरक्षणाचा जेव्हा चालला तो चर्चेचा विषय, 9व्या सूचीत टाका, नव्या तामिळनाडून टाकलं तसं 9व्या सूचीत टाका. त्या 9व्या सूचीत टाकलं की काय होतं, काय प्रोटेक्शन मिळतं, ते 9व्या सूचीमध्ये ते कायदे टाकले गेले. आणि त्यामुळं मग त्या स्टेट, त्या राज्यांमधले जे जमिनीचे मालक होते त्यांच्यापैकी एक सज्जन सिंग नावाचे गृहस्थ सुप्रीम कोर्टात गेले प्रॉपर्टी राईटच्या संदर्भात. प्रश्न असा झाला निर्माण त्यावेळेस, कायदेविषयक पेच असा होता तो की घटनेत दुरुस्ती करू, घटना दुरुस्तीची तरतूद आहे संविधानामध्ये, घटना दुरुस्ती करून काय काय बदललं जाऊ शकतं, हा मुख्य कळीचा मुद्दा त्या खटल्यात. आणि घटना दुरुस्तीच्या आधारावर, घटना दुरुस्तीच्या नावाखाली देशाच्या संविधानातलं काय काय बदलता येऊ शकतं, सज्जन सिंग विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये तो विषय चर्चेला गेला. 5 जजेसच्या खंडपीठाने तो निर्णय दिला. त्यापैकी 3 जजेस एका बाजूने मत आणि 2 जजेस त्याच्या डिसेंटिंग म्हणजे विरोधातलं किंवा त्यांना असहमती दर्शवणारं त्यांचं निकाल पत्र. त्या 3 लोकांनी असं, 3 जजेसनी असं म्हटलं की घटना दुरुस्तीच्या नावाखाली घटनेतलं काहीही बदलता येऊ शकतं, नव्या शेड्यूल मध्ये देखील अमेंडमेंट करता येऊ शकतं. या 2 जजेस पैकी जस्टिस हिदायतुल्ला आणि जस्टिस मुधोळकर असे हे 2 जजेसची नाव आहे. त्यापैकी मुधोळकरांनी राज्यघटनेतल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे जर गोष्टी अमेंडमेंट करून ठेवल्या तर त्या राज्यघटनेमध्ये काहीच राहत नाही, अशा पद्धतीचं आपलं ओपिनियन मांडलं. आणि राज्यघटनेला दुरुस्तीच्या नावाखाली आपण राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला, मूलभूत तत्वांना बदलू शकत नाही, अशा प्रकारचं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्या निकालपत्रामध्ये. मग मूलभूत ढाचा म्हणजे काय, तो कुठे मिळतो, हा देखील प्रश्न त्याच आपल्या जजमेंट मध्ये त्यांनी मांडला. आणि सांगितलं की भारताच्या प्रिअम्बल मध्ये, संविधानाचा मूळ गाभा काय आहे, तर तो प्रिअम्बल मध्ये जे उल्लेख केलेला आहे तो सगळा मूलभूत गाभा आहे. बघा, जस्टिस मुधोळकर आणि हिदायतुल्ला हे मायनॉरिटी जजेस झाले. त्यामध्ये 3 वर्सेस 3 विरुद्ध 2 अशा मतांनी तो निकाल दिला गेला, सगळं झालं. त्यानंतर गोलकनाथची एक केस आली, त्यामध्ये देखील हा मुद्दा आला चर्चेला, परंतु सुरुवात मुधोळकरांनी तो प्रश्न निर्माण करून ठेवला होता. आणि मग केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये 11 जजेसच्या बेंचनी स्पष्ट केलं की घटना दुरुस्तीच्या नावाखाली या देशातील संविधानाचा मूल ढाचा जो आहे, बेसिक स्ट्रक्चर जे आहे, त्याला अजिबात छेडछाड करता येणार नाही, त्याला बदलता येणार नाही, त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येणार. 1973चा खटला, बरोबर आहे सर, 73 केशवानंद भारती. तेव्हापासून आजपर्यंत हे एकटे नाही, ते कर्नाटकवाले किंवा आता सत्तेत असणारे अनेकांना हे स्वप्न पडले की बदलून पाहू, बदलून पाहू. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा 2000 साली संविधानाला 50 वर्ष पूर्ण झाली होती, तेव्हा समीक्षा आयोग, संविधान समीक्षा आयोग स्थापन केला होता आणि राज्यघटनेवर समीक्षेच्या नावाखाली पुन्हा एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न तो देशातील जनतेने हाणून पाडला. देशात तेव्हा कांशीराम नावाचा माणूस जिवंत होता, जो देशातल्या राष्ट्रीय आंदोलनाचं नेतृत्व करत होते. आता त्याची तुम्हाला मी माझ्याशी संबंधित आणि नागसेन वनाशी संबंधित गोष्ट सांगतो की तेव्हा मी 2000 साली एलएलबीच्या फायनल इयरला होतो. आम्ही बहुजन विद्यार्थी आघाडी या नावाने काम करत असताना बघत मला आनंद वाटतो या गोष्टीचा
की या संविधान समीक्षेच्या विरोधात देशभराचे आंदोलन झाले. या औरंगाबाद शहरामध्ये, तेव्हाचा औरंगाबाद आता संभाजीनगर शहरामध्ये रात्री 12 वाजता आम्ही मशाली घेऊन निषेध मोर्चा काढला होता संविधान समीक्षेच्या विरोधात. या नागसेनाचे हजारो विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तो देशाचा एकमात्र प्रयोग होता की विद्यार्थी हजारोच्या संख्येने रस्त्यावर आले. हे नागसेनाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या संविधानासाठी. मला ते देखील आवर्जून इथे मान्य केलं पाहिजे आणि आपल्या समोर बोललं पाहिजे. विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनी देखील त्यांच्या वॉर्डनची परमिशन घेऊन रात्री मिरवून आपल्या मोर्चामध्ये सहभागी झाले, रॅलीमध्ये, मशाल रॅली. देशातील जनतेने वेळोवेळी आणि सर्वोच्च न्यायालयाने या संविधानाचं रक्षण केलं. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी मात्र अडचणी 75 वर्ष पार झाल्यानंतरही सुटलेल्या नाही. आजही प्रत्येकाला असं वाटतं की संविधान धोक्यात आहे. जो डॉक्युमेंट धोक्यातल्या लोकांना, हजारो वर्षातल्या धोक्यात असणाऱ्या लोकांना बाहेर काढून घेऊन येणारा डॉक्युमेंट आज धोक्यात आहे असं जर वाटत असेल, हे बदलू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं आपण मानलं तरी मग प्रॉब्लेम काय, भीती काय आणि आमच्या समोरचं आव्हान काय, हे बदलत नाही, बदलू शकत नाही. परंतु तिला अंमलबजावणी न करून ते तिला कुचकामी करू शकतात, करतात. कुचकामी करत आहे. नॉन इम्प्लिमेंटेशन तर करू शकतो ना. बदलता येणं शक्य नाही तर मग नॉन इम्प्लिमेंटेशन. आणि मग नॉन इम्प्लिमेंटेशनचं कसं चालू आहे कारभार 2024 मध्ये. आता हे बघा, संविधानावर बोलताना थोडा त्याला जर राजकीय स्पर्श झाला तर ती अपरिहार्यता आहे. हे काय राजकीय व्याख्यान नाही, मला त्याचं पूर्ण भान आहे. परंतु संविधान हा डॉक्युमेंट इम्प्लिमेंट करणारी राजसत्ता त्यांना दुसरं कोण आहे? संविधानाची अंमलबजावणी तर राज्यकर्त्यांनीच करायची. मग 50 वर्ष ज्यांनी अंमलबजावणीच्या नावानं काहीच केलं नाही, आज तेच त्याला वाचवायसाठी बाहेर निघालेत. आणि मी रोडे सरांना बोललो होतो की सर, विषय ठेवताना संविधानावर आपण खूप चर्चा करतो, संविधान बचाव जास्त गरजेचं आहे की संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलित होणं जास्त गरजेचं, यावर चर्चा होणं. संविधान बचावपेक्षा संविधानाची अंमलबजावणी होणं जास्त गरजेचं आहे. पण नॉन इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी न करून त्या संविधानाला कुचकामी करण्याचा जो फार एक स्मार्टली डाव खेळला जातोय, त्याचं काल तर फार मस्त उदाहरण दिसलं तुम्हाला. आता बघा कसं चाललंय. देशात 50% महिला आहेत आणि 33% आरक्षणाचं बिल संसदेत आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना आरक्षण मिळतं, माहिती आहे ना आपल्याला. पंचायत राजच्या माध्यमातून ते सगळं तिथे इम्प्लिमेंटेशन आहे. पण विधानसभा आणि लोकसभांमध्ये ते नाही आरक्षण महिलांचं. त्यांना 33% आरक्षण द्यावं असं बिल आणलं. ते बिल काल काही संसदेत पास होऊ शकलं नाही. आता संसदेत जेव्हा बिल येतं 33% आमचं आंबेडकरी चळवळ म्हणून, आंबेडकरी राजकारण, समाजकारण, विचारधारा म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की देशातील महिलांची संख्या 50% तर 33% वाला मॅजिक फिगर आणला कुठून? 50% का नाही आहे बा? आणि 50% महिलांना आरक्षण दिल्यावर माधुरी दीक्षितच्या विरोधात जर एखादी आमची कांबळे, धनराज, जोगदंड असं कोणी उभं राहिलं, कोणाला होईल फायदा? साधी गोष्ट आहे ना. ज्यांना आता मागच्या दरवाजातून घ्यायला लागतंय ते खुल्या निवडणुकांमध्ये उतरून त्यांना निवडून आणलं जाईल. आणि म्हणून त्या महिला आरक्षणाला देशात सारखा विरोध होतोय. खोडसाळमध्ये ते राबवण्याचा प्रयत्न केला जातो, पास करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. महिला आरक्षण, महिला सबलीकरण, त्याचं नावही खूप छान दिले आणि नारी शक्ती वंदन बिल. नारी शक्ती वंदन बिल. आम्ही म्हणतो नारी शक्तीला वंदन करायचं असेल तर 33% का 50% करा, 50% करा. महिलांना येऊ द्या संसदेमध्ये, विधानसभांमध्ये. तो आंबेडकरी विचार आहे.
आणि या महिलांना 50% आरक्षण देताना त्या ज्या समूहातून येतात त्या संविधानिक आरक्षणाची देखील त्याच्यात तरतूद झाली पाहिजे. ते 50% ओपन मध्ये घालून चालणार नाही, हे नाही चालणार तसं. त्या 50% मध्ये एससी एसटी ओबीसीचं देखील पर्याप्त रिझर्वेशनची प्रोव्हिजन करून तेव्हा हे महिला आरक्षण अर्थपूर्ण होईल. मी नॉन इम्प्लिमेंटेशनचं जे तुम्हाला सांगतोय आणि जस्टिस कृष्ण अय्यरांचं ते वाक्य कॉन्स्टिट्यूशन इज युज्ड टू डिफीट द कॉन्स्टिट्यूशन, एवढं पुरेसं आहे उदाहरण. आता त्याचा विरोध करणारे लोक देशातल्या महिलांचे विरोधक आहेत. चालू आहे बोंबाबोंब, तुम्ही टीव्हीवर बघा, चॅनल उघडून बघा, सगळे तेच चालू आहे. मागे ते अण्णा हजारेंचं एक आंदोलन आलं होतं, मैं भी अण्णा हूं. त्याला समर्थन करू की नको करू? मोठ्या वैचारिक गोंधळ. अण्णा हजारेंना विरोध केला म्हणजे तू भ्रष्टाचारीच आहे, तुला भ्रष्टाचाराला समर्थनच आहे तुझं, असंच अर्थ व्हायचा. लोकपाल बिलाच्या संदर्भाने नाही का, ते लोकपाल पण तसंच आहे. ते कधीच भारताच्या संविधानात फिट होऊ शकत नाही ती लोकपाल नावाची इन्स्टिट्यूशन. पण त्यावर राष्ट्रीय आंदोलनं उभी झाली. आता या महिला आरक्षणाच्या बाबतीत आपली सरळ भूमिका आहे की महिलांना 50% आरक्षण देऊन त्यातल्या सामाजिक वर्गवारीनुसार जी संविधानिक आरक्षणाची तरतूद आहे त्याचा देखील त्याच्यामध्ये सहभाग झाल्याशिवाय त्याला काहीही अर्थ उरणार नाही. ते निरर्थक ठरेल, किंबहुना तो संविधानिक पद्धतीचा वापर करून संविधानाचा पाडाव केल्याचा एक प्रयत्न ठरेल. हे स्पष्ट मत आंबेडकरी चळवळीच्या वतीने आपल्याला इथे नोंदवायला हरकत नाही. मग हे नॉन इम्प्लिमेंटेशन आणि याचे अनेक उदाहरणं दिले जाऊ शकतात. अनेक उदाहरणं. रात्री 12-12 वाजता कोर्ट उघडतात गरज पडले तेव्हा त्यांना. पण रिझर्वेशन इन प्रमोशन मुद्दा अजूनही मार्गी लागलेला नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही मार्गी लागू शकत नाही. असे अनेक उदाहरण आहेत. ईव्हीएम ची केस अजूनही त्याला वेळ मिळत नाही. अँटी डिफेक्शन लॉ खूप चर्चा झाली मागच्या 2-4 वर्ष आधी त्याची देशभरात राज्यभरात खास करून. त्यावर सरकार गेली, ज्यांनी मिळवली त्यांनी भोगली, निवडणूक झाली, पुन्हा अजूनही त्यावर काहीच निकाल नाही. मग हे जे सिलेक्टिव्ह बिहेवियर आहे, हे सिलेक्टिव्ह बिहेवियर संविधान नुसतं 26 नोव्हेंबरला हात पुढे करून आम्ही भारताचे लोक हे प्रियांबल वाचणं ठीक आहे, एक पाऊल पुढे सरकले. काहीच करत नव्हते, त्याच्यापेक्षा एक पाऊल तर पुढे सरकले. पण ते जेव्हा एक पाऊल पुढे प्रियांबल वाचायला सांगतात तेव्हा तुमच्यावर माझ्यावर आपसूक एक जबाबदारी येते की आता आपण त्याच्या पुढचं काम करायचं. ती प्रियांबल लोकांना समजून सांगावी लागेल. काय प्रजासत्ताक आहे, काय लोकशाही आहे, काय गणराज्य आहे, काय धर्मनिरपेक्षता आहे, काय सार्वभौमत्व आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचे विविध अँगल्स काय काय आणि ते या देशातील जनतेच्या जाती, धर्म, लिंग, वंश, भाषा, प्रांत कुठल्याही सगळ्या गोष्टी सोडून देशातल्या प्रत्येक नागरिकाला कसे लागू आहेत, त्यांच्याशी कसे संबंधित आहे समजून देण्याची जबाबदारी तुमच्याकडे नाही. आमच्या सगळ्या अभ्यासातून, आमच्या सगळ्या अंडरस्टँडिंगचा वापर भविष्यात यासाठी जर आम्ही करू शकलो तर एक नाही तर आता ती नुसती प्रतिज्ञा वाचून प्रियांबल वाचून काय होणार नाही. भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. किती मोठी प्रतिज्ञा तुम्ही आपण सगळ्यांनी अशी घेतलेली की हात लावून हात पुढे करून सगळ्यांनी घेतली ना. मग सगळ्या देशातले लोक जर माझे बांधव आहेत, आम्ही लहानपणापासून त्याची घोकमपट्टी करत आलोय. आजही धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, भाषेच्या नावावर, रंगाच्या नावावर, रूपाच्या नावावर, प्रांताच्या नावावर, जन्मस्थानाच्या नावावर, आणखी कशाच्या नावावर आम्हाला भांडण करायला कधी सुचतात. जर भारत माझा देश आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं सगळ्या देशातल्या लेकरांनी शाळेत वाचलेलं आहे, मग ही भांडणं का होत आहे?
नुसतं वाचून चालणार नाही. त्यावर जगण्यासाठी, लोकांना त्यावर विश्वास बसण्यासाठी, त्या दृष्टीने लोकांचं प्रबोधन, लोकांची जागृती करणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आपली, असं आमचं मत आहे. आता हा सगळा मी जो कॅनव्हास तुमच्या समोर मांडत आहे, 75व्या वर्षामध्ये याला जाणीवपूर्वक आम्ही मांडताना या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं यासाठी आहे की गेलं 1 वर्ष पार पडलं, 75वं वर्ष. त्याच्यात 3 वर्ष आधी आम्ही स्वातंत्र्याचा देखील अमृत महोत्सव साजरा केला ना. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्या स्वातंत्र्य सैनिकांना, हुतात्म्यांना अभिवादन करणं राष्ट्राचे नागरिक म्हणून आमचं कामच आहे, जबाबदारी आहे. आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक आहोत. परंतु त्या हुतात्म्यांनी बलिदान देऊन जे स्वातंत्र्य मिळवलं, त्या स्वातंत्र्याला मागच्या 75 वर्षामध्ये अबाधित ठेवणारा जो सगळ्यात मोठा डॉक्युमेंट, अर्थात त्या हुतात्म्यांना सगळ्यात मोठा न्याय देणारा डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटचं जेव्हा अमृत महोत्सवी वर्ष झालं, सरकारी उदासीनता, सरकारांची उदासीनता आपण नोटीस केली की नाही केली? काय प्रयत्न झाले सरकारांकडून? केंद्राचं असू दे नाही तर राज्याचं सरकार असू दे, 2 दिवसाचं संसदेचं अधिवेशन, याच्या पलीकडे काय झालं देशात? राज्यघटनेच्या 75 वर्ष पूर्ण होण्याच्या ऐतिहासिक घटनेला ज्या पद्धतीने सेलिब्रेट करून 550 पेक्षा जास्त खंडात विभागलेला हा तुकड्या तुकड्यांचा संस्थानांचा भूभाग भारताच्या नकाशात दिसणारा भारत देश म्हणून ज्या डॉक्युमेंटने बनवून दिला, त्याचा उदो किती व्हायला पाहिजे होता देशामध्ये, त्याच्यावर चर्चा किती व्हायला पाहिजे होती, त्याच्याबद्दल जागृतीचे किती कार्यक्रम व्हायला पाहिजे होते आणि किती झाले. ज्यांनी केले ते या महापुरुषांचे अनुयायी आहेत म्हणून केले. मानवतेवर प्रेम करणारे तुमच्या माझ्यासारखी माणसं त्या लोकांनी केले. आणि जर सरकार हे करणार नसतील तर आम्हाला हे जाणीवपूर्वक, प्रकर्षानं, जबाबदारीने हे सगळं काम करावं लागेल. देशाच्या उत्कर्षाचा, देशाला देश म्हणून टिकवून ठेवण्याचा तो एकमात्र मार्ग आहे आज रोज. अन्यथा पावलं सरळ सरळ बंद करता येत नसतील काही गोष्टी, तर त्या दुसऱ्या मार्गाने, आड मार्गाने कशा घडवून आणायच्या याच्यासाठी पडताय. 75 वर्षांचे सगळे राज्यकर्ते त्याला जबाबदार, सगळे राज्यकर्ते. एक 8-10 वर्षाचा मधला कालखंड जर सोडला तुम्ही, बघा संविधानिक भारताच्या 75 वर्षाच्या कालखंडाला थोडस आपण जर विभाजित करायचं म्हटलं तर 3 मोठे टप्पे आपल्याला बघायला मिळतील. 1950 ते 1989 हा कालखंड एकाच पक्षाचं देशात सरकार, नव्यानच लोकशाही स्वीकारलेली, नव्यानच संविधान स्वीकारलेलं, त्यामुळे थोडंफार संविधानिक मूल्यांची स्थापना करणे, इन्स्टिट्यूशनलायझेशन, देशातील ऍडमिनिस्ट्रेशनचं करणे, याच्यामध्ये तो कालखंड गेला. 1950 ते 1989, 89 ते 2014 हा कालखंड, त्यातही 98 ते 2004 वगळून. हे थोडस तुम्ही नोटीस करून ठेवा, म्हणजे नंतर कळेल संदर्भ तुम्हाला. 89 ते 2014 पर्यंत, त्यात तो 98 ते 2004चा कालखंड वगळून हा पिरियड असा होता की जेव्हा एका पक्षाच्या देशात कधीच सरकार नाही चालू, एक हाती एका पक्षाला बहुमत मिळालं नाही, देशात कोॲलिशन गव्हर्नमेंट बनल्या केंद्रामध्ये, आणि केंद्रातलं ते सरकार जेव्हा सर्व मिळून पक्षांचं सरकार बनायचं, तेव्हा या देशामध्ये वंचित, शोषित, पीडित लोकांच्या उद्धाराचे मोठ्या प्रमाणात कामं झाली. तुमच्या आमच्या चळवळीचा अस्मिता असणारे जे विषय होते त्या विषयांवर मोठ्या प्रमाणात काम झालं. तो हाच कालखंड आहे ज्यामध्ये मंडल आयोग लागू झाला. हाच तो कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. हा तोच कालखंड आहे ज्यामध्ये ओबीसींना 27% आरक्षण मिळालं. हा तोच कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये
बहुजन चळवळीचा किंवा आंबेडकरी चळवळीचा किंवा या देशातल्या शोषित पीडितांच्या विषयांना थोड्याफार प्रमाणात महत्वाचे सेंट्रल पोझिशनवर ते मुद्दे आले आणि त्या मुद्द्यांवर काम झालं. आणि 2014 ते आजपर्यंत न बोललेलो 2014 ते आजपर्यंतच काय संविधानिक भारतातल्या संविधानाला डोळ्यापुढून जर ठेवून म्हणायला मूल्यांकन करायचं झालं तर विकास, प्रचंड विकास, मानवीय मूल्ये आणि संविधानिक मूल्यांना पायदळी तुडून झाला तरी चालेल, पण विकास हा असा 3 टप्प्यांमध्ये जर तुम्ही या 75 वर्षाचा आपण करू शकलो अनालिसिस आणि मूल्यांकन, तर ही फार मोठी महत्वाची बाब आहे आमच्यासाठी. एक मोठं इनपुट आपण समाजाला देऊ शकतो. या अर्थाने समाजाने जर या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन करण्यासाठी पुढाकार घेतला तर एक चांगलं चित्र या देशामध्ये निर्माण करू शकतो. या सगळ्या बाबी मी कशासाठी या सर्व बाबींचा तुमच्या समोर उल्लेख करतो. बऱ्याच वेळा अनेकांना असं वाटतं की याचं भाषण, याचं व्याख्यान जे आहे किंवा याचं बोलणं जे आहे ते राजकीय जास्त आहे. त्यामुळे मी पहिलेच डिस्क्लेमर टाकून ठेवलंय की मला कुठल्याही राजकीय विषयावर किंवा राजकीय अनुषंगानं बोलण्यात आज तरी इंटरेस्ट नाही या व्याख्यानात. पण त्याला वगळून हा विषयच मी मांडू शकणार नाही आणि म्हणून ती अपरिहार्यता आहे. अपरिहार्यता आहे. हा विषय मी जसं बोलतोय तुम्हाला तो या पद्धतीने आम्हाला समजून घ्यावा लागेल, समजून सांगावा लागेल. अन्यथा लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे हा जो मागे काही वर्ष आपण ऐकतो देशातल्या लोकांनी ज्यांनी शिवाजी पार्कात उभं राहून लोकशाहीची टिंगल टवाळी केली त्यांच्या लेकरांना आज लोकशाहीची गोडवे लावावे लागत आहे की लोकशाहीची धोक्यात आलेली, आमचा गळा घोटला गेलेला आहे. हजारो वर्ष आमचं गळा घोटून आम्हाला जवळ जगण्यास भाग पाडणार ते आमची वेदना कोणाला कधी दिसली नाही. परंतु आता यांना लोकशाही धोक्यात. म्हणून मी काय सुरुवातीला बोललो ना, लोकांना संविधान आणि डॉक्टर आंबेडकर एका सोल्युशनचं नाव आहे, एका सोल्युशनचं नाव आहे हे समजायला लागलंय. त्याचा आम्हाला कितपत फायदा घेता येतो आपला विचार पुढे सरकवण्यासाठी, तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा खरं म्हणजे आव्हान आहे म्हणूया आपण. आपल्यासाठी ती एक मोठी संधी आहे. लोकशाही 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 म्हणतो आपण. दुपारी मी आमचे माझे ज्येष्ठ बंधू आहेत लॉ कॉलेज, MP लॉ कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल मोरे साहेब, आम्ही बसलो होतो दुपारी चर्चा करत होतो लायब्ररीमध्ये त्यांच्या कॉलेजच्या. लोकशाहीच्या नावावर, लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या देशातल्या लोकशाही व्यवस्थेचं अध्यक्षीय व्यवस्थेकडे परिवर्तन होताना दिसतंय. तिकडे जाताना, वाटचाल करताना देशातलं पावलं पडतात की काय अशी भीती निर्माण झाली. एकीकडे संविधान सभेने लोकशाही मार्ग स्वीकारला आणि दुसरीकडे आता आम्हाला अमेरिकन अध्यक्षीय प्रणालीचे कौतुक करण्याचे तिकडे त्यांच्या देशात जाऊन सभा घेऊन दिवस आलेले. या परिस्थितीमध्ये, या आव्हानांच्या काळामध्ये आता लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही आम्हाला बाबासाहेबांकडूनच कळाले लोकशाही म्हणजे काय असते ते. यांची लोकशाही कोणती धोक्यात आहे? आमचा पक्ष फोडला आणि आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना घेऊन पळाले तुम्ही, त्याच्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे. पण बाबासाहेब 25 नोव्हेंबरच्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगतात की आजपासून आम्ही राजकीय लोकशाही स्वीकारत आहोत. मात्र अशा वेळेस सामाजिक आणि आर्थिक स्तरावर प्रचंड विषमता आहे देशामध्ये. जर ही सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या देशात आम्ही लवकरात लवकर प्रस्थापित केली नाही तर ज्यांच्या हितासाठी हा सगळा डोलारा उभा केलेला आहे तेच लोक याला तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. राजकीय लोकशाही धोक्यात असणाऱ्या माणसांना सामाजिक आणि आर्थिक लोकशाही बद्दल बोलताना एक शब्द त्यांच्या तोंडून गेला. महारत्नाची हजारो एकर जमीन, लाखो एकर जमीन गिळंकृत करण्यासाठी सगळे एकत्र येतात. तुम्ही अनुभव आहे, तुम्हाला पाहिले तुम्ही आपण सगळ्यांनी
सामाजिक लोकशाही या देशात जोपर्यंत प्रस्थापित होणार नाही, राजकीय लोकशाहीला काय अर्थ राहणार नाही. 25 नोव्हेंबरच्या भाषणाला इशारा आहे बाबासाहेबांचा, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि लोकशाही जर धोक्यात आहे तर कोणती नेमकी लोकशाही धोक्यात आहे? ती राजकीय लोकशाही जरी धोक्यात असेल ती देशासाठी धोक्याची घंटा आहेत, नाही अशातला भाग नाही. परंतु राजकीय लोकशाहीवर बोलणाऱ्या लोकांना ज्या टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतोय आपण, ते बोलता बोलता त्यांना आम्हाला ठणकावून सांगावं लागेल की बॉस, राजकीय लोकशाहीचं भवितव्य वाचवणं हे गरजेचं आहे. पण हजारो वर्ष पिळलेल्या लोकांना उद्यापुऱ्या 75 वर्षात मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली. ती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं डॉक्युमेंट जो आहे संविधान, त्यावर देखील तुम्हाला बोलावं लागेल. नाही तर नुसतं बाबासाहेबांचे नाव घेऊन आणि संविधानाचं पुस्तक दाखवून आमच्या जर कोणी डल्ला मारत असेल त्यापासून समाजाला सावध करावं लागेल. आमचे प्रश्न वेगळे आहेत, आमच्या वेदना वेगळ्या आहेत. एक शायर म्हणतो, मी बोललो ना, आमची भाषा संघर्षामध्ये, आंदोलनांमध्ये, चळवळींमध्ये, युद्धामध्ये काय होतं, एक तर शत्रूला उघडपणे नामोहरम करावं लागतं, नाही तर मग त्याला त्याचीच भाषा बोलून कन्फ्युज करावं लागतं. असंच आहे ना. मग आमचीच भाषा बोलून, आम्हाला आपलंसं वाटावं अशी भाषा बोलून आमच्यासोबत तो खेळ चालू आहे ना. एक सरळ सरळ मारायची भाषा करतो आणि दुसरं आपलीच भाषा बोलतो. हे मोठं कठीण काम आहे. राज्यसभेत काय संविधान सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांना प्रवेश करणे तर दूर, त्यांच्या येण्यासाठी दरवाजे खिडक्याही आम्ही ठेवलेल्या नाहीत, साधा चिन्ह देखील ठेवलेलं नाही. आज पुस्तक घेऊ देशभर शायर एक म्हणतो कि अजब मोड़ पे पहुंचे हैं सियासत के कदम, तन जख्मों के देने वाले अब दवा बांट रहे हैं. अजब मोड़ पे पहुंचे हैं सियासत के कदम, कल जख्मों के देने वाले अब दवा बांट रहे हैं. पहले तो किया मेरा घर तबाह, अब दोस्ती में आके गला काट रहे हैं. भाई हमारी जिम्मेवारी है कि हम समझदार बने. वो देखो, हमको बेवकूफ बनाने के लिए जो कोई कोशिश करेगा वो उसका अधिकार है. उसका अधिकार है. अगर कोई मुझे चाहता है कि मुझे बेवकूफ बनाए तो उसकी सोच है, उसका अधिकार है, उसकी ख्वाहिश है. पर वो बेवकूफ बनना है या नहीं, ये तो मेरी जिम्मेवारी है ना. तो हम संविधान की 75 सालों की सफर के बाद आने वाले समय के लिए, अपने बाल बच्चों के लिए, अपने आने वाली जनरेशन के नस्लों के लिए वाकई अगर कुछ करना चाहते हैं तो हम अपने लोगों को इस संविधान की दिल जान जो है उसके बारे में भी अगर होशियार कर दे, समझदार कर दे, तो फिर चाहे पुस्तक लेके आओ या कुछ भी लेके आओ, कोई फर्क नहीं पड़ेगा लोगों को. हमारे लोगों को हमारे बुजुर्गों की, महापुरुषों की भाषा, उनकी दिशा, इससे गुमराह करने के लिए जो कोई भी प्रयास होगा, उन प्रयासों को रोकने के लिए उन्हें कुछ बोलने के बजाय हम अपने लोगों को अगर होशियार करने को शुरू कर दे तो हर प्रयास, ऐसा कोई भी प्रयास कामयाब नहीं होगा इस देश में. मुझे लगता है कि इस व्याख्यानमाला के माध्यम से ये भी अगर हम कोशिश करें तो एक कामयाब कोशिश, इसको शुरू करने के पीछे आयोजकों ने जो कुछ भी मंशा रख के शुरू किया है वो कामयाबी की तरफ जाएगा. आता हे सगळं झालं, हे देशातलं चित्र झालं. अनेक लोक संविधानावर व्याख्याने देत आहेत, संविधानावर चर्चा करतायत. चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट. मी त्याला बोललो सकारात्मक बाब आहे. पण आपण थोडं पुढच्या वर्गातली मंडळी, आपल्या चळवळीवाली मंडळी पुढच्या वर्गातली आहे. करमणूक करणारे व्याख्याते, जयंतीच्या निमित्तानं डीजेवर खूपच चर्चा झाली यावेळेस. डीजे मुक्त जयंती, डीजे वाचून करा ते नाचून करा, तो एक चर्चेला आला मुद्दा. 364 दिवस आपल्या इथं कोणी वाचणारे लोक आहेत का देशात? एक दिवस नाचलो तर काय बिघडतं? मग
डीजेवर चर्चा झाली. त्याही पेक्षा मला जास्त थोडस मी नोटीस केलेली गोष्ट अशी आहे की जयंतीचे वक्ते निवडताना जरा आपल्या लोकांच्याही म्हणजे आयोजकांच्या बघा, समाज आणि जयंतीच्या आयोजन समितीत फरक आहे. जयंतीच्या आयोजन समित्या त्यांची भावना आणि समाजाची भावना याच्यात सरळ सरळ फरक दिसला यावेळेस. कारण आयोजन समितीला 5-10 लाखाचा डीजे आणायचा असतो, एक मोठा महागडा गायक लागतो, 3-4 दिवस कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खर्च लागतो आणि खर्च इतका लाखोच्या संख्येत जमा करण्यासाठी मग खर्च उचलणारा कोणीतरी लागतो. बरोबर ना? तुम्ही वडीलधारा मंडळींच्या काळातही जयंत्या झाल्या, त्या जयंत्यांचा ठीक आहे तेव्हा डीजे नसतील, पण जयंत्यांना एक वेगळं स्वरूप राहायचं ना, तेव्हा त्याचा अर्थ राहायचा. जयंतीच्या मिरवणुकीमध्ये डीजेवर नोंदणी बदनाम होईल लागतं गाणं, तर मध्ये जरा त्रासदायक होणारच आहे लोकांना. होतात ना त्रासदायक. मी हे सांगत होतो की या आयोजन करणाऱ्या ज्या आयोजन समित्या आहेत, या समित्यांच्या आवडीनिवडी अशा बदललेल्या आहेत, त्या स्पॉन्सर करणाऱ्या त्यांच्या त्या बॉसेसच्या इच्छेनुसार जयंती उत्सव समित्यांनी प्रबोधनासाठी वक्ते आणताना यावेळेस प्रबोधन करणारे वक्ते कमी होते आणि करमणूक करणारे वक्ते जास्त फिरले यावेळेस मार्केटमध्ये. तुम्ही मी नाव घेऊन कोणाला काय बोलत नाही, ज्याच्या त्याच्या पोटा पाण्याचा धंदा विचारायचे, मी काय बोलत नाही. आपण खूप मोठे मोठे लोक पोटा पाण्याला लावून मोठे करणारे माणसं, आपण खरं म्हणजे मोठे करणारेच लोक आहेत. तुम्ही बघा आपल्या, आम्ही ज्याच्या पाठीवर हात ठेवला ते कुठं कुठे गेले तुम्ही बघा, 2-3 जण. नाव कशाला घ्यायचं, जाऊ दे. समजलं ना? तर या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेणं यासाठी गरजेचं आहे की आमची आव्हानं खूप मोठी आहेत. स्वरूप बदललं, आता लोकांच्या आपल्या थोडं राहणीमान दिसणं, कपडे लत्ते, गाड्या घोडे, थोडस 1 BHK 2 BHK, कोणाचं पर्स वेगळा प्लॉट घेऊन त्याच्यावर एक डुप्लेक्स, असं काही झालं असेल काही. पण अजूनही आमच्या आव्हानं संपले कुठं, तेच आहेत आव्हानं आहे. आणि आमच्या समोरच्या सामाजिक आव्हानांच्या सोबतच आपल्या समोर जे काही संविधानिक प्रोटेक्शनच्या अनुषंगाने ज्या गोष्टी पुढे आहेत, ज्या आपल्याला रक्षण करतायत, कवच कुंडल आहेत आपण असं म्हणतो त्यांना, त्यांच्या संदर्भाने देखील खूप मोठी आव्हान आहे. अनेक आव्हानं या काळात निर्माण झाली, ज्यामध्ये फुकटखोरीची सवय लागलेली देशातल्या लोकांना निवडणुकांच्या माध्यमातून. निवडणुका आल्या की तुम्ही बघा, फार तर साडी किंवा असं राहायचं पूर्वीच्या काळात. आता तर डायरेक्ट पगारच चालू झाले. पगार मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राच्या निवडणुका त्याचं उदाहरण आहे. हे काय प्रकार, 80 कोटी लोक देशातले फुकट दररोज राशन मिळते त्यांना. 80 कोटी लोकांना राशन मिळते मोफत. हे काय चालू आहे? निवडणुकांमध्ये आमिष प्रचंड मोठ्या प्रमाणात मोफत देण्याच्या सवयी या खऱ्या अर्थात आपल्या देशातल्या जनतेसाठी इतक्या घातक आहेत, परंतु त्या रोखण्यासाठी खरं त्याकडे एक आव्हान म्हणून पाहणं, आम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे. ते पक्षांतर वगैरे होतात, तो राजकीय भाग आहे तो सगळा, पण तो एकंदरीत तो राजकीय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे त्या अर्थाने आम्ही त्याच्याकडे समजून घेणं गरजेचं आहे. एक नवीन मुद्दा आला होता मध्ये, 1 नेशन 1 इलेक्शन. आणि लॉजिक असं दिलं की निवडणुकांवर खूप मोठा खर्च होतो, तो खर्च वाचवण्यासाठी देशात एकाच वेळी सगळे निवडणुका झाल्या. 1952 पासून ते 1962 पर्यंत 3 निवडणुका मोठ्या एकाच वेळी झालेल्या आहेत. आणि नंतर हे सगळं बदलत गेलं. 1 नेशन 1 इलेक्शन करून खर्च वाचवतात. किती खर्च झाला, एक एनजीओने एक रिसर्च केला होता. 582 की 83 कोटी रुपये खर्च आला देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीत. लाखो कोटीची
अर्थव्यवस्था असणाऱ्या देशासाठी 500-550-600 कोटी काही फार मोठा खर्च नाही. त्यामुळे हे तकलादू आणणं देऊन लोकांना. मी एका दूरदर्शनच्या चर्चेमध्ये मांडणी केली होती सर, की बाबा तेव्हा ते आलं होतं वन टॅक्स वन नेशन. वन टॅक्स वन नेशन ठीक आहे, पॉलिसीचा भाग आहे, ओके. पण आम्हाला ज्योतिबा फुलेंची आठवण येते. आम्ही तुमच्या वन टॅक्स वन नेशनचं स्वागत करतो आणि एक विनंती करतो की वन टॅक्स वन नेशन सारखं वन नेशन वन एज्युकेशन कधी सुरू करतात देशामध्ये. 75 वर्षात देशाची राज्यघटना अबाधितपणे चालू आहे. देशाचा गौरव आहे आमच्यासाठी. पण 6 वेळा राज्यघटना बदलणाऱ्या नेपाळ सारख्या छोट्याशा राष्ट्रानं सगळं खाजगी शिक्षण संस्था बंद करून राष्ट्रीयकरण शिक्षणाचं करण्याकडे पाऊल टाकलं. शेजाऱ्यांकडून काय शिकायचं हे फार मोठं, म्हणजे तो आपल्या आपल्या प्रज्ञेचा भाग असतो. खरं तर आपल्या शेजाऱ्यांकडून आपण काय शिकायचं. शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचं, खाजगीकरण बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. किती मोठी क्रांतिकारी बाब आहे. ज्या देशात ज्योतिबा फुले राज्यात जन्माला आले तिथं अजून काय घडलेलं नाही, पण नेपाळ सारख्या देशात घडलं. आम्हाला कधी सुचेल तो सुधीन, ते होईल तेव्हा होईल. आरक्षणासारख्या गोष्टी आहेत ज्यावर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. फुले शाहू आंबेडकर आरक्षणाचा आम्हाला सूत्रधार म्हणून आम्ही पाहतो. देशाच्या संविधानात हजारो जातींना एकत्रित आणून त्यांना कमीत कमी जातीच्या त्या कक्षेतून त्या एससी एसटी किंवा ओबीसी या वर्गापुरतं एका छोट्या ग्रुप मध्ये आणून जातीतली दरी निर्माण करण्याचं साधन म्हणून आरक्षणाकडे आम्ही पाहतो. आज आरक्षणाचा वापर जाणीवपूर्वक जाती भांडण लावण्यासाठी केला जातो. आपल्या तिथं शेजारी जालन्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी किती मोठ्या देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होती की काय इतकं चित्र भयंकर निर्माण झालेलं त्याच्यामध्ये. आरक्षणाचा मुद्दा हा देशातील विविध जातींना एकत्रित आणण्याचं साधन म्हणून आपण शाहूराजांकडे पाहतो. तेच आरक्षणात जाते भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो. एवढ्यावर शांत बसले नाही, उपवर्गीकरणाचं आलं. एका एससी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या लोकांना उपवर्गीकरण करून वेगळं वेगळं करा. तुम्हाला मी सांगतो, आपण फार चांगले लोक आहेत. उपवर्गीकरण जर झालं ना आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जर हिस्सा मिळायची वेळ आली तर बौद्धांचा सगळ्यात जास्त फायदा होईल महाराष्ट्रात. पण तरी आपण त्याला विरोध करतो, कारण आमच्या निष्ठा संविधानाशी जुळलेल्या आहे. आमच्या निष्ठा फुले शाहू आंबेडकरांशी, बुद्धाशी, बंधुत्वाशी जुळलेल्या आहे. 65% लोकसंख्या असणारा पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध 13% मध्ये जर लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं झालं तर 11% असणाऱ्या मातंग आणि 10% असणाऱ्या चर्मकार लोकांना 2-2% वर मिळणार नाही. ते तसंही बौद्धांना जास्तच मिळणार. तरीही आपण विरोध करतोय की आमच्या या बांधवाचं नुकसान होऊ नये. ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीची जी भावना आहे ना, ती भावना लोकांमध्ये पेनिट्रेट, त्यांच्या मनामध्ये पेरण्याची गरज आहे. आणि ते आपोआप होत नाही, त्यासाठी कल्टिवेशन करावं लागतं. बाबासाहेब त्याच भाषणामध्ये बोलले की ते काही नॅचरल सेंटिमेंट नाहीये कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. तिचं कल्टिवेशन करावं लागतं, मशागत करावी लागते. ती मशागत करण्याच्या असंख्य प्रयत्नापैकी हे व्याख्यानमालेसारखा प्रयत्न आहे. त्यामुळे आयोजकांचं खूप अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे. त्या मशागतीचे प्रयत्न आहेत आणि आपण या प्रयत्नामध्ये अजिबात कमी पडणार नाही यामध्ये किंचितही मला शंका वाटत नाही. मी हा विषय मुद्दाम यासाठी या सगळ्या अशा बाबींच्या भोवती फिरवतोय की या गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं आहे, याचे तोडगे निघणं गरजेचं आहे. नाही तर कायदे करून असंही करून सरकार विरोधी बोलणाऱ्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता काल परवा एक कायदा केला, मागच्या वर्षी काय जनसुरक्षा अधिनियम, तुम्ही नोटीस केलं असेल तो. जनसुरक्षा अधिनियम सारखा कायदा करून सरकार विरोधी बोलणाऱ्या, सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नक्षल, अर्बन नक्षल सारखे मुद्दे आणून. मुद्दा हा आहे की आम्ही आमच्या संविधानिक कक्षेमध्ये राहून या देशाच्या हिताचे मुद्दे मांडताना पुढे सरकारवर जर टीका होत असेल, सरकारी धोरणांवर टीका होत असेल
तर ती या देशातल्या नागरिकांनी करायची की नाही करायची, आणि करायची जर असेल तर तिच्या आमच्या दिशा काय असाव्यात, त्याच्या आमच्या अधिष्ठानं काय असावेत, ती कोणत्या आधारावर आम्ही चर्चा करावी. मनुस्मृतीला नुसतं नाव बोटं ठेवून चालणार नाही. संविधान देशात जरी असेल पण लागू करण्याची क्षमता आजही देशातील संविधान मानणाऱ्या लोकांच्या हातामध्ये ती ताकद आलेली नाही. ज्यांना संविधान नकोय ते सातत्यानं सत्तेमध्ये आहे. अशा कालखंडामध्ये आपली वाटचाल, संविधानाचं रक्षण काय करणार आहे आपण विरोधी पक्षाने नाही आहोत. कुठून रक्षण करणार आहे, कुठून अडवणार आहे. तिथं आपण जेव्हा तिथं काल तो मतदान झालं तिथं आपला काय स्टेक होता सांगा मला पार्लमेंटमध्ये. त्या अंमलबजावणीसाठी मात्र देशातील सरकारांना भाग पाडलं जाऊ शकतं. त्यावर काम करण्याची गरज आहे. मूलभूत अधिकारांवर आपण बोलतो खूप, पण या देशातल्या सरकारांची नीती निर्देशक तत्वे जी आहेत घटनेच्या 4थ्या भागातली, त्याबद्दल लोकांना जागृत करण्याची गरज आहे. नागसेन वनातून आम्ही सुरू केलेला एक प्रयत्न, त्याची तुम्हाला ओळख करून देतो फक्त आणि आपलं भाषण थांबवतो. तुम्हाला मला सांगताना आनंद होतोय. मी परत नाव घेतो मोरे सरांचं, श्रीकृष्ण मोरे सर. हे माझे सिनियर लॉ कॉलेजचे. कॉलेजला असताना संविधान जागृतीच्या साठी जे जे काही विद्यार्थी म्हणून करता येणं शक्य होतं, अभ्यासक म्हणून करता येणं शक्य होतं, यांच्यासारख्या सिनियर्सच्या माध्यमातून एक कन्सेप्ट जन्माला आलेली आहे. तुम्ही संवेदनशील हा शब्द ऐकलाय सर्वांनी. ज्याच्या संवेदना जिवंत आहेत, संवेदना जिवंत आहेत, त्या माणसाला आपण संवेदनशील माणूस म्हणतो. ज्याच्या संविधानिक मूल्यांवरचा निष्ठा, संविधानिक विचारावरच्या निष्ठा जिवंत आहे, अशा माणसाला त्याच धर्तीवर संविधानशील माणूस असं एक नॉमेनक्लेचर, नामाविधान, बरं झालं मागे, संविधानशील नागरिक, संविधानशीलता अभियान, मोरे सरांच्या अभ्यासातून आलेला हा शब्द. मोरे सरांनी तो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही भारतभर, महाराष्ट्रभर जिथे जिथे जातोय, जर संविधानावर निष्ठा असणारा आमचा नागरिक तयार झाला तर समाज तयार होईल, राष्ट्र तयार होईल. लोकांच्या मनामध्ये संविधानशीलतेची पेरणी करण्यासाठी याच नागसेन वनातून जो विचार बाहेर आलेला आहे, त्याच नागसेन वनात त्या विचाराबद्दल मला हे सांगताना प्रचंड गर्व होतोय. या देशातील लोकांनी स्वीकारलेलं आहे की त्यांचा एकमात्र अगर कोणी वाचवणारा काही असेल तर या देशातलं संविधान आहे. अन्यथा या देशातील लोकांवर काय काय संकट येतात, कुठून कुठून ते संकट येतील याची काही कोणाला म्हणजे अजिबात लोकांना विश्वास राहिलेला नाही की काय उद्या होणार आहे. एका रात्रीत खिशातल्या नोटांचा कागदाचा तुकडा होऊन गेला होता देशात. तो मेरे पास बहुत पैसा है या भ्रमात जे कोणी असतील, कमाया होगा पैसा अच्छी बात है, लेकिन पैसा कमाकर बच्चों का सुरक्षा करने के साथ साथ ये संविधान को सही तरीके से देश में चालू लगाने के लिए, अमल करने के लिए जो कुछ करना है वो करने के लिए आप हम सब मिलकर कोशिश करेंगे. मुझे आप लोगों ने इधर बुलाकर सम्मानित किया. एक मेरे भावनात्मक फीलिंग आप लोगों ने दी है मुझे. बदन में आपका बहुत ऋणी रहूंगा, हमेशा के लिए ऋणी रहूंगा इस बात के लिए. इस संविधान को एक शायर बोलता है वो कश्ती है हमें बाहर निकालने वाली, संकट से बाहर निकालने वाली वो कश्ती है. और शायर ये कहता है, उस शायर की 2 लाइन करके फिर मैं विदा ले लूंगा. वो शायर कहता है उस संविधान को कश्ती समझकर मेरी बात को समझने की कोशिश करें कि कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचोली का, लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचोली का. मिलेगी कामयाबी हौसला कमाल लिए बैठा हूं. मिलेगी कामयाबी हौसला कमाल लिए बैठा हूं. चल मान लिया
चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर, चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर, गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हूं, और ये गहराइयां, ये लहरें, ये तूफान, ये गहराइयां, ये लहरें, ये तूफान, ये सब तुम्हें मुबारक, मुझे क्या फिक्र में ये कश्ती में मिसाल लिए बैठा। जय भीम, जय भारत, जय संविधान। एकदा जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या. शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा, शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा, शब्दच विझवतात शब्दांनीच पेटलेल्या माणसांना, शब्दच विझवतात शब्दांनीच पेटलेल्या माणसांना. वेदना, विद्रोह आणि नकार असा त्रिवेणी हुंकार घेऊन आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करत, सुरुवातीला सरांनी जेव्हा व्याख्यानाला प्रारंभ केला तेव्हा त्यांच्यातला प्राचार्य मला जरा जाणवला, प्राध्यापक जाणवला. पण नंतर जसा जसा त्यांच्या आवाजाचा तो टेम्पो, त्यांच्या आवाजाची लय जशी जशी चढत गेली, मग तसं तसं मला वाटायला लागलं की आता प्राचार्यापासून ते नागसेवकापर्यंत येत आहेत, आणि प्राचार्यापासून नागसेवकापर्यंत त्यांचा विद्यार्थ्याचा प्रवास या ठिकाणी होतो आहे. सरांनी सांगितलं की डॉक्टर B.R. आंबेडकर इज अ नेम ऑफ आन्सर, इट्स अ नेम ऑफ ऑप्शन, आणि सोल्युशन इट्स अ नेम ऑफ सोल्युशन. आणि खरंच आहे की डॉक्टर B.R. आंबेडकर इट्स अ रियल, प्रॉपर अँड पर्टिक्युलर मेडिसिन फॉर द नेशन. Without Dr. B.R. Ambedkar, this nation cannot be defined, this nation cannot be explained to our everything. एकदा जोरदार सरांची जरा काय झालं पाहिजे. मित्रांनो, खरं तर मी असं म्हणेन की सरांची जितकी उंची उत्तुंग आहे तितकी त्यांची प्रतिभाही उत्तुंग पाहायला मिळाली, खूप उत्कटतेनं. आणि सर म्हणजे माझ्या आयुष्यातलं हे पहिलं व्याख्यान आहे. मी पण आता एक विद्यार्थी आहे, बऱ्याच व्याख्यानाला जातो निवेदक म्हणून किंवा श्रोता म्हणून, आणि सगळी माणसं श्रोतापन्न अवस्थेमध्ये अतिशय स्तब्ध आणि तितकीच मुग्धतेच्या प्रांतात या ठिकाणी बघायला मिळाली. तुमच्या सगळ्यांसाठी जरा टाळ्या होत हव्या सगळ्यांच्या, कारण की मित्रांनो, वैखरी जर आत्मसात करायची असेल तर आपण मुग्धतेच्या परिघात असायला पाहिजे. आणि ते बरं झालं सरांना कुठला विषय देऊन त्या विषयाच्या